ती तयारी सुरू आहे. दोन नेते एकत्र येत आहेत, दोन भाऊसुद्धा एकत्र येत आहेत आणि त्यांना आम्ही असं ठरवलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातच त्यांच्याशी चर्चा करावी. बाकी राजकारणाचे प्रश्न विचारायला भरपूर वेळ आहे नंतर, पण मुंबईसह महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे आणि तुम्ही काय देणार आहात, आपण काय देणार आहात, या संदर्भात सकारात्मक आणि विधायक चर्चा या मुलाखतीतून यावी अशी माझी आणि माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर त्यांची भूमिका आहे. महेश मांजरेकर हे जरी फार मोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक असले तरी ते आज एक मुंबईकर म्हणून मुलाखतीला बसणार आहे, एक मुंबईकर म्हणून. आणि मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतील. ही मुलाखत नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. राऊत साहेब, सभा दोघांच्या होत नाहीत त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की काय वातावरण. सभा कशा करता व्हायला राज पाहिजे. ठाकरे पण काल बाहेर पडणार होते, सभा घेणार होते, चर्चा सुरू. नाही, एक लक्षात घ्या, कोण काय बाहेर चर्चा करते ना त्याच्यावर प्रश्न घेऊ नका. सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे. 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते, त्यानंतर माननीय उद्धव साहेब संभाजीनगरला जातात. आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या. मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे. म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं बरं का मैदानांवरती दगड ठेवले म्हणजे उगाच. तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारशी सुरू आहे. नाही, स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांचं मनोमिलन शिवसेनेबरोबर जे झालं आहे त्यातून सर्वत्र आम्ही एकत्र काम करतो आहोत. उद्धव साहेबांची पहिल्यापासून एक त्यांच्या कामाची पद्धत आहे, सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोचावं आणि प्रत्येक शाखेच्या बाहेर एक लहानशी सभा होतेच आहे. लोक जमत आहेत, अधिक लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधावा हे त्यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मुंबईमध्ये एकच अतिविराट सभा घ्यावी याच्यावरती आमचं एक मत आहे. राऊत साहेब, आता प्रचार सुरू झालेला आहे, अजूनही दोन्ही ठाकरेंचे अपक्ष बंडखोर रिंगणात आहेत, कारवाई अजूनही होताना दिसत नाही. अनेकांवर कारवाई झालेली आहे, अजिबात दिरंगाई नाही. दिरंगाई कशाला होईल. परवा आम्ही कारवाई केली नाही, एक यादी आली, अजून एक यादी येईल, होणार. प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे. तुम्ही म्हणता की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये खाली मनोमिलन झालं आहे, पण तुम्ही म्हणाल हा तुमच्या पक्षाचा विषय नाही, पण मनसेत त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. त्यांचे एक माजी नगरसेवक संतोष धुरी हे काल भाजपत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांचा आज भाजप प्रवेश होतो आहे. मनसे अंतर्गत नाराजी आहे या सगळ्या. हे सगळ्यात पक्षात झालेलं आहे. काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालंय का तर नाही. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलंय मराठी जनतेने. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाता. औरंगजेब त्यांचाच आहे, कारण गुजरातला जन्माला आलाय तो, त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं. तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहीत नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे. भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. संतोष धुरी बोलत असताना शेजारी आज संदीप देशपांडे देखील होते, आज शिवाजी महाराज नाही मला रवींद्र चव्हाण एक वक्तव्य काल त्यांनी केलं की विलासरावांच्या आठवणी त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला.
त्यांना महात्मा गांधी पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शिवसेना तोडून किंवा विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बिळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला. तो सुद्धा होट चोरी करत होता. तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता. तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता. प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो. असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल हे लिहून ठेवा. साहेब, काल तुम्ही ठाण्यात होतात आणि काल ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रचारात होते. रोड शो झाला. त्यांनी एक विधान केलं आहे की कोरोनाच्या काळात आम्ही पीपी किट घालून रस्त्यात हॉस्पिटलमध्ये गेलो. काही लोक घरात मास्क लावून माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करोना झाल्याचं नाटक केलं होतं प्रसिद्धीचं. त्यांना काही करोना वगैरे झालेला नव्हता. ही आमची पक्की माहिती आहे. सरकारमध्ये आम्ही होतो. रिपोर्ट आम्ही मागवले होते. बनावट रिपोर्ट तयार केले, जशी बनावट शिवसेना केली तशी. आणि पीपी किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत होते, दाखवत होते. ही अशी सोंगढोंग तुम्ही आतापर्यंत करताय. कळलं? माननीय उद्धव साहेबांनी करोना काळात काय केलं हे अख्ख्या जगाला, देशाला माहिती आहे ना. जगाने दखल घेतली. मग धारावी असेल, मुंबई, जगाने दखल घेतली. वर्ल्ड WHO जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. आता जागतिक आरोग्य संघटनेत तर शिवसैनिक नाही आहेत ना, नाहीत ना. जर तिकडे तुम्हाला पैसे देऊन रिपोर्ट बदलता आला असता तर तुम्ही बदलला असता, ते तुम्हाला जमलं नाही. पण जागतिक आरोग्य संघटना, न्यूयॉर्क टाइम्स, त्यानंतर लंडन टाइम्स, या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये करोनात राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे काम करतायत ह्याच्यावरती माहिती दिलेली आहे. मोदींनी कौतुक केलंय स्वतः. हे काय सांगतात, हे यांना काय करोना वगैरे अजिबात झालेला नव्हता. उमेदवारी मागे घेण्यासाठी मध्यरात्री मला उचलण्यात आल्याचा आरोप एका अपक्ष उमेदवारानं वॉर्ड नंबर 135 मधून केलेला आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. एक विषय आहे की एवढा सगळा मुंबई महापालिका आणि 29 महापालिकांचा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. विशेषतः महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका. हे असं म्हणाल का?